नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता पुढे येते. तर आबा कलाला विचारतात की काय ग अद्वैत कुठे आहे. तेव्हा आता कला म्हणते की हो येतोय तो आजोबा. तेव्हा लगेच आता आबा हे या घरातील एक एक संसार मात्र पौर्णिमेच्या चंद्रासारखा वाढत राहायला हवा होता, परंतु हा तर अमावस्येच्या अंधारासारखा अगदी कणकण कमी होत राहिला आहे. म्हणजे त्यांच्या दुरावा निर्माण होत आहे. तर आणि आता मात्र या घरामध्ये फक्त एकच जोडपं शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे या घरावर मात्र पुन्हा एकदा आनंदाचं चांदणही पसरायला पाहिजे. त्यावर आता सरोज म्हणते की हे बघा आबा, एका जोडप्याचा मात्र या घरात चांगला संसार सुरू आहे, तर मग त्या जोडप्याचं दिवाळ सण हे उत्साहात साजरा व्हायला पाहिजेलच. कदाचित आपण हा आनंदाचा क्षण साजरा केलेला आहे, तर पुढच्या वेळेस मात्र तो आणखीन काही आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतो. आता सरोजचा चेहरा मात्र खूप खुललेला असतो. सरोज आता खूप खुश होऊन म्हणत असते. तेव्हा लगेच आता आबा म्हणतात की हो सरोज, तू एकदम बरोबर बोलते. आणि आता सरोज ही कलाला म्हणते की चल तू उठण्याचं ताट घेऊन ये, तयारीत राहा, औक्षणाचं सुद्धा ताट घेऊन ये, आणि ते सुवासिक तेल आहे तर ते तेल सुद्धा घेऊन ये. तुझा नवरा आल्यानंतर तू त्याला अगदी चांगलं रगडून असं उठणं लाव. तेव्हा आता सर्वांना खूप असं हसायला येते. तेव्हा कला खुशून म्हणते की आलेच, आणि ती औक्षण आणि उठण्याचं ताट आणायला आज जाते. त्यानंतर आता इकडे राहुल लगेच आता इकडे घरी येणार असतो. तर नैना त्याला कॉल करते आणि विचारते की तू कुठे आहेस, घरी येतोस ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो पोहोचतोच, आलोच. तर नैना म्हणते की हे बघ राहुल, तू मला म्हणाला होता पहाटे तू लवकर येशील, मग निघालास ना तू, आणि हे बघ तू आता कुठे आहेस ते सांग बरं मला. आता नैनाने पूर्ण बाहेर तयारी केलेली असते. राहुल तिच्या मागे असतो आणि आता राहुल म्हणतो की मागे वळून तर बघशील. तेव्हा मात्र आता नैनाला खूप असा आनंद होतो. नैना लगेच धावतच राहुलला घट्ट अशी मिठी मारते. राहुल तिच्यासोबत फक्त नाटक करत असतो. आता मिठीत आल्यानंतर त्याला इतकं आता त्रास होत असतो, तो अगदी नैनावर दात खात असतो. परंतु नैना आता खुश होऊन राहुलला म्हणते तू आलास राहुल, आणि खरंच हॅपी दिवाळी. तेव्हा आता लगेच अरे राहुल, मी तुला काय सांगू, मी तुला किती मिस केलं. राहुल आता मुद्दा म्हणतो की हो मी सुद्धा तुला खूप मिस केलं. तेव्हा आता राहुल लगेच आता नैनाला विचारतो की नैना अगं कमाल आहेस, हे सर्व तू केलंस का. नैना म्हणते की हो तुझ्यासाठी फक्त. तेव्हा आता राहुल लगेच तसंच जायला निघतो. नैना त्याला शूज काढायला सांगते. आता मात्र राहुलचं उठणं लावण्यासाठी खूप छान प्रकारे स्वागत नैनाने केलेलं असतं. फुलांच्या पाकळ्या वगैरे अगदी तेथे टाकलेले असतात, आणि राहुल आता त्या पाटावर येऊन बसतो. तेव्हा नैना म्हणते की थांब. तर राहुल विचारतो की नैना अगं तू मला खरं इथे बोलावलं, परंतु आपल्या घरच्यांना मात्र मी इथे आलेलं चालणार आहेस का. तेव्हा आता नैना म्हणते की त्यांचं काय जातं न चालायला, आणि मी काय करू त्यात. आणि हे बघ एकतर तू बाहेर आहेत आणि ह्या घरामध्ये मी जाम आता टेन्शन मध्ये आले. अरे बघ ना, काहीही प्लॅनिंग नाही, काही मजा सुद्धा नाही. तर राहुल म्हणतो की हो ना, आणि बघ ना मला सुद्धा लवकरात लवकर घरी यायचं आहे. आणि हे बघ आपल्या घरामध्ये जे काही आहे सगळे इमोशनल असे हुड आहेत, आणि जर आपला प्लॅन आज सक्सेसफुल झाला तर मात्र आजच या घरामध्ये मला एंट्री मिळणार आहे. तर नैना लगेच खुश होते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये अद्वैत आता बाहेर येतो. उठणं लावण्यासाठी पूर्ण तयारी झालेली असते. आबा आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे बघ तुझ्या बायकोने काय काय तुला उठणं लावण्यासाठी तयारी केलेली आहे. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघून हसतात. अद्वैत अगदी खुश होत त्या पाटावर बसतो. आता सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि सगळ्यांचे चेहरे खुललेले असतात, परंतु रोहिणीच्या चेहऱ्यावर मात्र अगदी 12 असतात. अगदी बघण्यासारखा तिचा चेहरा होतो. आबा तर खूप खुश असतात, तर कला खुश होत आता अद्वैतला उठणं लावणार असते. तेव्हा आता आबा लगेच कलाला म्हणतात की अगं कला बघत का बसलीस तू, चल लवकर औक्षण कर अद्वैतचं. तेव्हा कला ही अदा खुश होत अद्वैतचं औक्षण करते आणि अद्वैतला खुणावते की चल पाय पुढे कर. तेव्हा आता अद्वैत लगेच आपले पाय पुढे करतो. तेव्हा आता कला अगदी खुश होत अद्वैतला उठणं लावत असते. पायापासून सुरुवात करते, हातांना लावते, चेहऱ्याला लावते. अद्वैत इतका खुश होत आता कलाकडे बघत असतो आणि कलाही अद्वैतकडे. त्यानंतर मात्र आता इकडे बाहेर सुद्धा राहुल आणि नैना यांचं हेच सुरू असतं. नैना खुश होत आता राहुलला उठणं लावत असते. तेव्हा आता नैनाने हातामध्ये आता राहुलला लावण्यासाठी जास्त उठणं घेतलेलं असतं. राहुल आता ओरडतो. राहुल म्हणतो की अगं नैना इतकं का घेतेस. तेव्हा लगेच आता जो काही राहुलचा हा आवाज आहे तो आतमध्ये मात्र सर्वांच्या कानावर पडतो. सर्वांना मात्र आता बाहेर नक्की कोण आहे म्हणून आता सर्वजण तिकडे बघत असतात. राहुल आणि नैनाचे आवाज मात्र यांच्या कानावर पडत असतात. तेव्हा आबा लगेच उठतात आणि विचारतात की अंगणात कोण आहे, कुणाचा आवाज येतोय. तेव्हा आता रजनी म्हणते की हो कोणीतरी आहे, कुणाचा बोलण्याचा आवाज तर येतोच.
तेव्हा आता रोहिणी विचार करते की हा तर नक्की राहुलचा आवाज येतोय, म्हणून आता सगळेजण बघण्यासाठी बाहेर येतात. तर नैना आणि राहुल या दोघांचं अगदी लुटूपुटू सुरूच असतं. दोघे आता अगदी एकमेकांबरोबर खुश असतात. तेव्हा राहुल आता नैनाच्या अंगावर फुलं फेकत असतो आणि नैना खुशून वाव करत असते. नैना त्याला उठणं लावते आणि म्हणते की बघ ना, अरे आता किती छान दिसतोस. आता मात्र सगळेजण बाहेर येतात आणि यांना पाहतात. तर राहुलला बघून कलाला तर धक्काच बसतो. त्यानंतर राहुल आता नैनाला म्हणत असतो की मी सुद्धा तुला आता उठणं लावणार आहे. तर नैना म्हणते की नको, मला नाही चालत. आणि तेवढ्यात आबा जोराने राहुलवर ओरडतात की राहुल तू इथे कसा. तेव्हा नैना आणि राहुल मात्र आता सगळ्यांकडे पाहतात. आबा रागानेच त्याला विचारतात की तू इथे कशाला आलास आणि कशाला का आलास. तेव्हा आता राहुल म्हणतो की आबा हे बघा, तुम्हाला मी इथे आलो हे कुणाला नाही आवडले, परंतु दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे माझ्या बायकोने आज तिने मला इथे बोलावलं, कारण तिला मला उठणं लावायचं होतं, म्हणून मी इथे आलो बास. तेव्हा आता कला रागाने पुढे येते आणि नैनावर रागवते आणि म्हणते की नैनाताई हे सर्व तुझं काय चालू आहे, तू अशी का वागतेस. अगं ज्या माणसाने गुन्हा केलेला आहे, घरच्यांना फसवलं आहे, त्या माणसाला घरामध्ये जागा नाही हे तुला कळत नाही का. तेव्हा नैना ही कलावरच ओरडते आणि कलाला गप्प राहण्यासाठी सांगते आणि म्हणते की हे बघ, तुझी दिवाळी तुझ्या नवऱ्यासोबत साजरी होते, मग मला माझ्या नवऱ्यासोबत ती दिवाळी साजरी करून दे. त्यानंतर अद्वैत लगेच म्हणतो की नैना हे बघ, तुझा नवरा गुन्हेगार आहे तरी सुद्धा तू त्याला घरी बोलावलंस. तेव्हा नैना आता खूपच चिडते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की बास करा, गप्प करा, प्लीज गप्प राहा. रोहिणी लगेच आता मुद्दाम पुढे येते आणि नैनाला म्हणते की बास कर नैना, अगं कला जे काही म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे. रोहिणी मात्र मुद्दाम नाटक करत आता कलाची बाजू घेते. आता म्हणते की राहुल माझा मुलगा आहे, परंतु मी सुद्धा तेच म्हणेल, कारण राहुलने घरातील सगळ्यांना फसवलेलं आहे तर, आणि म्हणूनच माझा मुलगा माझ्यासाठी मेलेला आहे असे आता मुद्दाम खोटं नाटक करत ना आता ही रोहिणी नाटक करत असते. आणि नैनाला म्हणते की चल ना तू आतमध्ये चल. चला तर आता सगळ्यांनी येथे का उभे आहेत सगळेजण, आपण आतमध्ये आपला सण आनंदाने साजरा करूयात. तेव्हा नैना लगेच म्हणते की हो ठीक आहे, आनंदाने सण तुम्ही साजरा करा, कारण कसं आहे की कला अद्वैत आणि अद्वैत कला आपल्या घरातील ज्या प्रत्येक गोष्टी आहेत तर प्रत्येक गोष्टी या दोघांच्या भोवतीच फिरत असतात, प्रत्येक गोष्टीचा मान त्यांनाच असतो. तेव्हा कला रागाने म्हणते की हे बघ नैनाताई, तू उगाच विषय असा भरकटू नकोस. नैना लगेच म्हणते की नको ना, मग तू सुद्धा स्वतःला आवर, तर तू आणि तुझा हा नवरा त्यांना सुद्धा इतरांना सुखाने जगून द्या. आणि तुम्हाला कळत कसं नाही की तुमच्यामुळे इतरांवर दडपण येते. आणि हे बघा, माझा सुद्धा संसार आहे, माझा सुद्धा नवरा आहे, म्हणून राहुलचा हात धरते आणि एक सुद्धा सण मी माझ्या नवऱ्यासोबत साजरा नाही करू शकत. दिवाळी सारखा सण आहे की जो नवऱ्यासोबत साजरा करायचा असतो. अशा वेळेस मी काय करायचं, कुणासोबत आता दिवाळी साजरी करायची तर. आणि तुम्ही घरात सर्वजण, घरात तर जोडपी सुद्धा उरलेली नाहीत सण साजरा करण्यासाठी, परंतु आम्ही सुद्धा आहोत ना, मी आणि राहुल, परंतु आम्ही तर कुणालाही दिसतच नाही, फक्त आणि फक्त कला अद्वैत, तुम्हाला सगळ्यांना हे दोघे जण दिसत असतात. आणि आबांना म्हणते की आबा, शापामुळे तुम्ही तर सगळ्यांचे संसार जोडायला मदत करतात आणि माझा आणि राहुलचा संसार मोडायला बघतात का, मग काय इतका मोठा दुजाभाव तुम्ही करतात का. तेव्हा आता आबा लगेच म्हणतात की हे बघ नैना, जे काही बोलतेस तर ते तोंडाला आवर घाल, आणि ह्या राहुलने जे काही केलेलं आहे ते तुला सुद्धा पटते का. तेव्हा आता नैना म्हणते की हे बघा, माझा नवरा जे काही करेल ते मी स्वीकारेल, कारण मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलेला आहे, लग्नाचं वचन मी त्याला दिलेलं आहे, तर मग त्याचं जे काही असेल, त्याचा आनंद असेल, दुःख असेल तर ते सुद्धा माझं आहे. मग आता मात्र ते निभवण्यासाठी तुम्ही मला का देत नाही. तर सरोज रागाने नैनाला विचारते की नैना, तू चुकीचं गोष्टीचं समर्थन का करतेस, का असं चुकीचं वाईट साईड बोलतेस ग. तेव्हा नैना थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की जाऊन द्या, तुम्ही कोणीच मला समजून घेऊ शकत नाहीस तर. तेव्हा आता रोहिणी जोरात नैनावर ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते की नैना स्टॉप इट. आता नैना थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि सगळ्यांच्या समोर आता नाटक करत म्हणते की हे बघ नैना, ज्या मुलाने माझ्या डॅडचा अपमान केला, अद्वैतला जेलमध्ये पाठवलं, मग त्याला या घरात काय तर घराच्या अंगणात सुद्धा जागा नाही तर. तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा ठीक आहे, माझ्यामुळे जर सणाच्या दिवशी या घरात विघ्न येणार असेल तर मी इथून निघून जातो, परंतु जाण्या अगोदर मात्र मला आबांच्या पाया पडायचं आहे तर. तेव्हा आता राहुल लगेच पुढे येतो, आबांसमोर हात जोडतो, तर आबा आता मागे होतात. राहुल पाया पडायला जातो तर आबा लगेच आपले पाय मागे घेतात आणि राहुलचं तोंड सुद्धा ते न बघता खाली बघत असतात. राहुलला तर खूप राग येतो. तेव्हा आता रोहिणी लगेच राहुलचा हात धरते आणि हळूच त्याला म्हणते की नैना, आणि मी सगळं काही सांभाळून घेऊ. आणि लगेच आता रोहिणी नाटक करत राहुलला ढकलण्याचं अगदी नाटक करते आणि त्याला जोरात ढकलून देते आणि जा इथून असं म्हणते. नैना मात्र आता
आता राहुल राहुल म्हणून खूप रडत असते। त्यानंतर आता कला ही रागाने नैनाचा हात धरते आणि म्हणते की नैनाताई, तुला मी शेवटचं सांगते की पुन्हा असे असले हट्ट करायचे नाहीत। तेव्हा आता नैनाला तर खूप राग येतो। नैना कलावरच ओरडते आणि म्हणते की जा तू, तुमची दिवाळी आहे तर ती तुम्हीच करा, आणि लगेच आतमध्ये निघून जाते। तेव्हा आबा आता कला, अद्वैत आणि सगळ्यांना म्हणतात की चला आता आतमध्ये चला, आपल्याला अभंग सानाची तयारी करायची आहे, चला लवकर। तर तेव्हा आता सगळेजण आतमध्ये येतात। अद्वैतला मात्र टेन्शनच असतं, तो सारखा आता विचारत असतो। आता मात्र हे दोघे आतमध्ये आल्यानंतर आता अद्वैत कलाला म्हणतो की त्या राहुलचं काय करावं खरंच काही कळत नाही। इतकं चांगलं घर असताना याला इतकी घाण अशी दुर्बुद्धी कुठून सुचली असेल काय माहिती। तेव्हा आता दिवाळीचा सण आहे, सर्वांनी एकत्र अगदी आनंदाने राहून साजरा करायला हवा, आणि याने मात्र स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला। तेव्हा आता कला म्हणते की हो, ती नैना सुद्धा तशीच, कारण तिला माहिती आहे की राहुल घरात आल्यानंतर सर्वांना त्रास तर होणार आहे म्हणून, परंतु नाही, ती तर सर्व काही मुद्दाम केल्यासारखंच वागते, म्हणूनच मी तिला आता ऐकवलं। आणि तेवढ्यात मात्र आता अद्वैतच्या म्हणजे चेहऱ्यासमोर कलाचा तो चेहरा येतो। अद्वैत लगेच आता खुश होतो आणि कलाकडे बघत म्हणतो की वा, खरे किती बिनधास्त आहे यार तू। तर कला म्हणते की हो मग, अरे तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि मी सुद्धा बिनधास्त अशी कला खरे आहे। तर तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की बिनधास्त खरेला लाजता सुद्धा येते का। तेव्हा आता कला विचारते की म्हणजे काय। तर अद्वैत तिला विचारतो की तू उठणं जेव्हा मला लावत होती तेव्हा इतकी लाजत का होतीस, मग सांग ना, तू गेल्या वर्षी तर लाजली नव्हती, परंतु आज अचानक काय झालं। तेव्हा आता कलाला अगदी म्हणजे आणखीनच लाज वाटते, ती खाली पाहत असते। काही उत्तर न देता ती अद्वैतला आंघोळीला पाणी देत असते। तर अद्वैत विचारतो की अगं बोल ना, काय झालं होतं आज नेमकं, तू आज इतकी लाजली का होतीस। तेव्हा आता कला ही अद्वैतचा हात धरते आणि त्याला आंघोळीसाठी खाली बसवते। तर आता अद्वैत म्हणतो की अगं मी तुला काहीतरी विचारतोय। तेव्हा मात्र आता अद्वैत विचारत असतो की अगं बोल, काहीतरी विचारतो मी तुला। तर कलाच्या मनामध्ये आता डोक्यात हाच सुरू असतं की आता चांदेकरला मात्र अद्वैतला तर चांदेकरला म्हणजे गार पाणी तर अजिबात आवडत नाही, आणि मुद्दाम मी त्याला आता गार पाणी दिलेलं आहे, आता मात्र त्याची चांगली गंमत होईल। अद्वैत तिला बोल बोल करत असतो आणि कला तर त्याची गंमत करण्याची ठरवते आणि म्हणते की सांगते, अरे चांदेकर सांगते थांब, म्हणून आता ती मगमध्ये पाणी घेते। तर अद्वैत तिला पुन्हा विचारतो की अगं मी तुला काहीतरी विचारतोय, बोल ना, सांग लवकर। कला आता मुद्दाम अद्वैतची गंमत करणार असते आणि ती अद्वैतच्या अंगावर आता गार पाणी टाकते। अद्वैत इतका घाबरतो, आता अगदी जोरजोराने उड्या मारतो आणि घाबरूनच म्हणतो की काय खरे, तू काही वेडी वेडी आहेस का, अगं थंड पाणी कोण ओततंय, तू मला गरम पाणी दे बरं। त्यावर आता लगेच कला ही हसते। कला म्हणते की चांदेकर, अरे कसलं नाजूक आहेस रे तू, अरे आमच्याकडे विहीर आहे विहीर, आणि तिकडे खऱ्यांकडे मात्र तेल आणि उठणं लावून झाल्यानंतर कळशीवर थंड पाणी डोक्यावर ओतून देतात, कुणाला काहीही होत नाही। तर तेव्हा आता अद्वैत ओरडतो। अद्वैत म्हणतो की हे बघ, मी खरे नाही तर चांदेकर आहे, अगं लक्षात घे। तेव्हा कला म्हणते की अरे असून दे, थांब, मी तुला थोड्या वेळाने गरम पाणी देते, तोपर्यंत तू मस्त अशी आंघोळ कर। अरे एकतर मला खूप काम आहेत, मी तुझ्या अंगावर 2 तांबे तरी टाकून जाते। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, जे काही गरम पाणी आहे तर ते मिक्स कर चांगलं, आणि 2 तांबे माझ्या डोक्यावर ओततो। तेव्हा आता कला म्हणते की तू असं का करतोस, आणि हे बघ, अरे थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर माणूस असं शांत विचार करतो, डोकं हे थंड होतं आणि माणूस सुद्धा रिलॅक्स होतो। आता अद्वैत लगेच म्हणतो की या सगळ्याची गरज तुला आहे, ऑलरेडी माझं डोकं थंडच असतं, मी शांत विचार करत असतो आणि रिलॅक्स राहत असतो। तुला जर थंड पाण्याने आंघोळ करायची असेल तर तू एक काम कर, तू विहिरीवर जा, नदी काठी जा, किंवा कुठे जायचं असेल तिकडे जा, परंतु मला मात्र गरम पाण्यानेच आंघोळ घालायची आहे। तर तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे अभंग स्नान म्हणजे कशाला म्हणतात की तेल आणि उठणं लावून झाल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करायची, परंतु अद्वैत म्हणतो की नाही, गरम पाण्याने आंघोळ करायची। तेव्हा आता लगेच अद्वैत विचारतो की हे बघ, तू काही पण म्हणजे बोलू नकोस, तुला असं कोणी सांगितले। तर कला म्हणते की अरे मी सांगितले, कारण हे बघ ऑलरेडी तुझं डोकं हे गरम आहेच, अरे मग थंड पाणी हे डोक्यावर ओतल्यानंतर गरमच होणार आहे ना, मग गरम पाण्याने कशाला आंघोळ करायची बरं। म्हणून आता कलाही त्याच्या अंगावर अगदी गार पाणी ओतत असते। तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हे बघ, तू जा बरं इथून, मी जे काही करणार आहे तर ते माझ्या पद्धतीने करेल। तेव्हा आता कला लगेच म्हणते की असं कसं, अरे तेल तर उठणं तू मला लावून घेतलेलं आहेस, मग आंघोळ सुद्धा मी तुला मीच घालणार आहे। तर आणि तुला माहिती आहे की मी कोणतंही काम हे अर्धवट करत नाही। तेव्हा आता अद्वैत आणि कला ह्या दोघांमध्ये पुन्हा तत आणि ममचं भांडण हे बाथरूम मध्ये सुरू होते।
तर अद्वैत म्हणतो की कितीही जबरदस्ती, आता पुन्हा तू माझ्या अंगावर गार पाणी टाकणार आहेस का? म्हणून आता कला ही त्याची चांगली गंमतच करत असते. अद्वैत म्हणतो की हे बघ, तू माझ्या अंगावर गरम पाणी ओतू नकोस. तर कला म्हणते की हे बघ, अरे थंड पाणी आहे ते, आणि थंड पाणीने आंघोळ केल्यानंतर काहीही होत नसतं. तर अद्वैत आता गरम पाणी गार पाणी त्याला काही फरक कळत नसतो. तर म्हणजे काही वेळ गरम पाणी म्हणतो आणि काही वेळेस मात्र गार पाणी म्हणत असतो. तर कला म्हणते की अरे काही होत नाही, काही फरक पडत नसतो. असं करता करता आता दोघांमध्ये आता जे काही मग्यातील पाणी आहे तर एकमेकांकडे ओढत असतात. कला म्हणते की थांब, मला तुझ्या अंगावर टाकून दे. अद्वैत म्हणतो की नाही, माझ्या अंगावर टाकू नकोस. तेव्हा अद्वैत लगेच तिच्या हातातील मग्या आता ओढून घेतो आणि कलाच्या अंगावर तो पाणी टाकायला येत असतो. कला आता नाही नाही करत असते. तेव्हा आता अद्वैत डायरेक्ट तिच्या अंगावर येतो आणि तिच्या अंगावर पाणी ओतण्याचं नाटक करतो. कला खूप घाबरते. कला नाही नाही करत असते आणि तिने अगदी डोळे बंद करून घेतलेले असतात आणि नाही नाही करत असते. तर अद्वैत तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो. तेव्हा आता तो सारखा तिच्याकडे पाहत असतो. तर आता कला म्हणते की पाणी तर अजून ओतलेलं नाही, म्हणून ती डोळे उघडते आणि अद्वैतकडे बघते. अद्वैत सारखा तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की हे बघ, तू इतकी घाबरलीस म्हणून मी पाणी ओतलं नाही, नाहीतर तुझ्या अंगावर अख्खी बादली ओतली असती. म्हणून तो हाताने कलाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो. कला आता पुन्हा डोळे बंद करून घेते आणि आता लगेच अद्वैत तिला म्हणत असतो की कळलं ना खरे प्रेम काय असतं. दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. कला तर खूप लाजते आणि लगेच अद्वैतला ती बाजूला लोटून लगेच बाहेर निघून पळून जाते. अद्वैत खरे खरे म्हणून आता खूप हसतो. तेव्हा मात्र आता अद्वैतला खूप असं हसायला येते आणि दोघांमध्ये आता प्रेमाची झुळूक तयार होते. त्यानंतर आता इकडे संगीता दिनकरला खुश होत उठणं लावत असते. तर दिनकर खुश होत म्हणतो की हे बघ संगे, तुझ्या हातचं उठणं लागल्याशिवाय माझी दिवाळी सुरू होत नसते. काजल मात्र आता ह्या दोघांकडे खुश होत बघत असते. तेव्हा मात्र काजल फोटो काढत असते. तर आता संगीता ही आता दिनकरला उठणं लावत असते. दिनकर काजलला म्हणतो की काजे, अगं तू हातामध्ये नुसता मोबाईल घेऊन का उभी आहेस? अगं फोटो काढ की. तेव्हा मात्र आता काजल फोटो काढते. तर संगीता तिच्याकडे बघून हसते आणि काजलला प्रेमाने म्हणते की काजू चल तू बस आता. तेव्हा दिनकरचं उठणं लावून झाल्यानंतर आता काजल पाटावर बसते. तर आता संगीता तिच्या पायांना उठणं लावत असताना संगीताच्या डोळ्यातून आता अश्रू येतात आणि आता रडतच संगीता म्हणते की माझ्या लेकीची या घरातील शेवटची दिवाळी. काजल आता डोळे भरून संगीताकडे बघत असते आणि आता संगीता तिला उठणं लावत लावत डोळ्यातून पाणी गाळत असते आणि रडतच आता ती काजलला म्हणते की पुढच्या वर्षी दिवाळी सणाला मात्र जोडीने यायचं. तेव्हा आता दिनकर लगेच संगीताला म्हणतो की संगे हे बघ, सणाच्या दिवशी मात्र तू असं डोळ्यामध्ये पाणी आणू नकोस. तेव्हा दोघे आता खूप रडत असतात. दिनकर म्हणतो की चला मी आंघोळ करून येतो, म्हणून तो आता बाथरूम मध्ये निघून जातो. त्यानंतर आता इकडे रोहिणी तर खूप खुश होते आणि नैनाचं कौतुक करत म्हणते की शाब्बास नैना, खरंच खूप छान काम केलंस. आज मात्र नैना तुला मानलं पाहिजे, कारण खूप अशी जबरदस्त हिंमत तू दाखवलीस. तेव्हा नैना म्हणते की मॉम-इन-लॉ, अहो तुम्ही सगळं काही उलट बोललास, ती तर खरी चाल असते. तेव्हा आता नैना खुश होऊन अगदी खुश होत हसत असते. तर रोहिणी म्हणते की बघ नैना, आता पुढे चालून चालून काय होते ते, आणि हे बघ अच्छा नैना, तुला एक पाऊल मात्र पुढचं टाकायचं आहे. तर तेव्हा आता नैना खुश होत म्हणते की एकच पाऊल कशाला मॉम-इन-लॉ, अहो मी अख्खं पाऊल म्हणजे काय धावायलाच तयार आहे. तर तेव्हा आता रोहिणी म्हणते की नाही, धावायचं तर अजिबात नाही, तुला फक्त एका जागी उभं राहायचं. तेव्हा आता नैना विचारते की म्हणजे काय? तर रोहिणी म्हणते की म्हणजे राहाडा, एक खूप मोठा राहाडा तुला आता घालायचा आहे. तर नैना म्हणते राहाडा घालायचा म्हणजे माझा बाय हात का खेळ आहे, तुम्ही सांगा फक्त कुठे काय करायचं आहे ते, आता मी लगेच राहाडा घालून येते. तर रोहिणी खुश होत म्हणते की अगं नैना, पूर्ण ऐकून तर घे, आणि हे बघ तुला घराबाहेर मात्र न खाता पिता उभं राहायचं आहे. नैना खुश होत म्हणते की एवढंच का, मग आत्ता जाते आणि लगेच येते. तर रोहिणी म्हणते की ऐकून तर घे नैना, अगं मी तुला काय सांगते ते, तुला काय म्हणायचं आहे, बाहेर उभं राहायचं आणि असं म्हणायचं की जोपर्यंत राहुल घरात येत नाही तोपर्यंत मी अन्न सुद्धा घेणार नाही आणि पाणी सुद्धा पिणार नाही. तर त्यावर आता नैना म्हणते की असं, परंतु हे बघा मॉम-इन-लॉ, अहो नाही, बाहेर किती ऊन आहे बरं, मला जर चक्कर वगैरे आली आणि नको मॉम-इन-लॉ मी आजारी पडेल. तेव्हा रोहिणी म्हणते की तेच तर हवं आहे, तुझा त्रास, तुझा त्रागा, तुझा विटनेस मात्र घरच्या सर्वांना दिसायला हवा, तरच आता कुणाला तरी तुझी घरामध्ये ही कीव येऊ शकते. आणि हे बघ तू एक काम करायचं, तू पाणी सुद्धा पिऊ नकोस. तेव्हा नैना म्हणते की नाही नको, हे सुद्धा नको.
होय मॉमीनला मी नाही करू शकत. अहो इतका मोठा दिवाळीचा फराळ केलेला आहे, मला सुद्धा फराळ करायचा आहे. तर सगळेजण ताव मारतील फराळावर, मग मी फक्त असंच उभं राहायचं आणि बसायचं का? काही न खाता मला काही जमणार नाही, मग मी काय करू? तेव्हा आता रोहिणी रागाने म्हणते की हे बघ नैना, तुला राहुलला पुन्हा या घरात आणायचं किंवा नाही हे सांग. तेव्हा नैना म्हणते की हो. तर रोहिणी म्हणते की मग आपल्याकडे फक्त आणि फक्त हाच एक मार्ग आहे. तर इतकं मोठं नाटक कर, असं काहीतरी बोल की घरातील सगळेजण हादरतील आणि मग मात्र ते म्हणतील की होऊन दे नैनाच्या मनासारखं शेवटी. तेव्हा मात्र आता नैना हे ऐकून खुश होते. तर रोहिणी म्हणते की हो, आणि या वेळेच्या दिवाळीचे सगळे काही फटाके मी फोडणार, असे आता ती तोऱ्यातच म्हणते. आणि बरोबर आता राहुलला घरात आणण्यासाठी नैनाला तयार करते. आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र दिवाळीच्या सणाला कला आणि अद्वैत खूप छान तयार होतात. कला खूप सुंदर दिसत असते. तर आता अद्वैत तिला म्हणतो की ग्रंथाच्या चित्रासाठी खरंच सापडेल काहीतरी, म्हणून आता जे काही करंजा आहे तर करंजा करत असताना अद्वैत मात्र आता कलाला ते करंजा म्हणजे मदत करत असतो. आणि जेव्हा आता करंजी आता अद्वैत कापायला जातो तर कला त्यावर आता हात ठेवते आणि तेव्हा आता तिला तो सुखी संसार एकमेकांच्या हातामध्ये हात असं दिसतो. म्हणजे ती आता विचार करते की देवीचं शस्त्र आणि देवीची शक्ती आणि तो आकार मात्र चंद्रासारखा आणि चंद्रप्रकाशातील ते जोडपं आता कलाच्या सर्व काही लक्षात येते. आणि ती लगेच आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, शापमुक्तीसाठी ते ग्रंथातील जे काही चित्र आहे ना त्याचा अर्थ मला उलगडला. तेव्हा मात्र आता तिने अंगणामध्ये मस्त अशी देवी आईची मूर्तीची रांगोळी काढलेली असते आणि कला आता खूप खुश होते. तर अद्वैतला सुद्धा आता कलाचा खूप अभिमान वाटतो, कारण कलाने मात्र आता तोडगा शोधून काढलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.